सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधूरा आहे भाग 171. आता रोहित मुंबईमध्ये होता आणि राणी घरी होती. दोघेही मोबाईलवर रोमॅन्टिक गप्पा मारत होते आणि रोहित आता आणखीन रोमॅन्टिक होत चालला होता आणि तिला म्हणाला, मला तुला बघायचं आहे. राणी, व्हिडिओ कॉल करू का? मला दाखव ना थोडंसं. आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, नाही सर, असं नको प्लीज, तुम्ही या ना, आल्यावर सगळं सविस्तर होईल. आणि तो हट्ट करत म्हणाला, काय गं राणी, असं का करतेस? आता मला झोप नाही यायची, थोडंसं काहीतरी दाखव ना. राणी म्हणाली, तुम्ही जर हे थोडंसं बघितलं ना तर मग तर तुम्हाला खरंच झोप नाही येणार. त्यापेक्षा शांत व्हा बरं आणि या गोष्टीवरून लक्ष काढा. आणि आज काय काय केलं असं म्हणून तिनं त्याचं लक्ष दुसरीकडे वळवलं. नाहीतर अशाच गप्पा मारत बसलो ना रोमॅन्टिक तर अजिबात झोप नाही यायची. आणि मग दिवसभर तुम्ही काय काय केलं असं म्हणाली आणि दोघेही अशाच गप्पा मारत मारत झोपले. आणि तो रिलॅक्स झाला, राणी सुखरूप घरी आली म्हणून. पण तो सुखरूप घरी येईपर्यंत राणी रिलॅक्स नव्हती. तिचं पत्नीचं हळवं मन आता त्याची वाट बघत होतं. आणि रात्र झाली की उंदरांचा सुळसुळाट सुरू होतो तशी मेघना तिच्या बिळातून बाहेर आली. आणि आता मेघना संग्रामकडे गेली आणि संग्राम म्हणाला, काय आहे तुझ्याकडे, दाखव बरं. असला कसला हुकमी एका सापडलाय तुला? आणि आता मेघनानं ते सगळे फोटो दाखवले आणि म्हणाली, सांगा याचा काय फायदा होईल? आणि ते सगळे फोटो बघितले आणि संग्राम खूप खूप खुश होत म्हणाला, अगो, हा फायदा नाही, हा जॅकपॉट आहे, जॅकपॉट. अरे बापरे, अगं किती डोकं लावलंस तू. मेघना म्हणाली, पण या फोटोचा वापर फक्त आपल्यासाठी करायचा, आतल्या आत हे सगळं झालं पाहिजे. संग्राम म्हणाला, असं कसं म्हणतेस? मला तर हे फोटो TV वर न्यूजपेपरमध्ये व्हायरल करू वाटतात आणि त्या जानकी सूर्यवंशीची उंबऱ्याच्या आत असलेली इज्जत अख्ख्या जगासमोर आणायची आहे मला आणि उधळायची आहे. आणि मेघना म्हणाली, नको, असं नको करू. अहो, असं केलं तर हा प्लॅन आहे त्यांची इज्जत उधळायचा, हे कळेल ना सगळ्याला. तर हे खूप खाजगी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचा PA म्हणाला, मी काय म्हणतो साहेब, हे फोटो घ्या आणि गुपचूप रोहितच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत जाऊ द्या. त्याच्या पक्षाचे झिडपी सदस्यसुद्धा फुटलेच आहेत. त्यांनाही संधी हवीच होती रोहितला तिथून हाकलण्याची. आणि त्या सगळ्यांना पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकायला सांगा आणि रोहितवर सुद्धा आतल्या आत प्रेशर द्यायचं. हे फोटो दाखवून की तू त्या पदाचा राजीनामा दे. ज्याची बायको अशी इतर पुरुषाच्या मिठीत रात्री काढते तसला माणूस आम्हाला पक्षात नको. पक्षाशी बदनामी होईल अशामुळे. आणि राजकारणात रोज 17 नाटकं सुरूच असतात की, त्यात रोहित सूर्यवंशीचं हे राजकीय आणि कौटुंबिक नाटकसुद्धा होऊन जाऊ द्या. आणि साहेब, आधी असंच करा. आणि जर पक्षश्रेष्ठींनी नाही ऐकलं, त्याच्यावर दबाव नाही आणला, त्यानं पद नाही सोडलं, तर मग आपण दुसरा मार्ग शोधूया. पण मला नक्कीच असं वाटतं की रोहितचं पद गेलं की तो राणीवर प्रचंड चिडणार आणि एका दगडात 2 पक्षी मारले जातील. आणि मेघनाही म्हणाली, मला वाटतं ते बरोबर बोलतात, त्यांची कौटुंबिक नुकसान तर होणार. रोहित राणीच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहे आणि तो घराण्याची अब्रू जर अशी खुलेआम गेली तर राणीला सोडून बाकीच्या गोष्टींकडे त्याचं लक्ष वेधलं जाईल. म्हणून राणीवरून त्याचं लक्ष हटता कामा नये. बाहेर कोणालाही माहिती ही बातमी नाही कळली तरी चालेल, पण आतल्या आत आग लागली पाहिजे आणि त्यांचा संसार मोडला पाहिजे आणि त्यानं राणीला हाकलून दिलं पाहिजे. शेवटी हे सगळं सूर्यवंशी फॅमिलीसमोर आलं काय आणि जगासमोर आलं काय, एकूण एकच. आणि जानकी सूर्यवंशी गुपचूप राणीला हाकलून देऊ शकते, पण ही गोष्ट बाहेर पडू देणार नाही. घराण्याची अब्रू जपण्यासाठी ही मोठी मंडळी सुनांचा बळी द्यायला कमी करत नाहीत. आणि हे बघा, हे फोटो तुमच्या किंवा माझ्यामार्फत नको तर भरपूर जणांना फॉरवर्ड करा आणि मगच येऊ द्या, जेणेकरून कोणी काढलं, कसं केलं हे कळता कामा नये. ही सगळी चूक फक्त आणि फक्त मनोज आणि राणीची आहे असंच कळलं पाहिजे त्याला. आणि माझं नाव कुठेच नको यायला, कारण मला भविष्यात त्या घरात सून म्हणून जायचं आहे. आणि आता तुम्ही एवढं काम करा आणि वादळ उठू द्या. मग जेव्हा राणी त्या घरातून बाहेर पडेल
तेव्हा काय करायचं हे मी तुम्हाला सांगते, असं म्हणून मेघना निघून गेली. आणि तो पीए हसून म्हणाला, साहेब, मॅडम तर फारच हुशार निघाल्या की. अहो, आता असले फोटो बघितल्यावर सूर्यवंशी खानदान त्या पोरीचं काय करेल कुणास ठाऊक. पण वाईट वाटतंय हो राणीबद्दल. आणि संग्राम हसत म्हणाला, फटाकडे आहे ती, तिच्याबद्दल कशाला वाईट वाटून घेतोस? आपल्याशी पंगा घेते ना, याचंच हे बक्षीस आहे असं समज म्हणावं तिला. आणि मग संग्रामने ते फोटो जिकडे तिकडे हळूहळू दाखवत रोहितच्या विरोधात गुपचूप वातावरण तयार करायला सुरुवात केली. मग आता राणी माहेरी गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी कॉलेजला तिकडूनच गेली. आईला भेटली. कॉलेजमध्ये तिला मनोजला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करून अभिनंदन केलं. दोघांचं पोस्टर वगैरे लावलं आणि दोघांनीही ट्रॉफी हातात पकडली होती. आणि नेमका रोहित आता मुंबईतून निघाला आणि खूप खुश होता आज संध्याकाळी राणीशी भेट होणार म्हणून. आणि राणीसुद्धा आता कॉलेजमधून थेट आईकडे गेली. आणि तो निघालाय मुंबईवरून आणि तो आला की त्याला गुड न्यूज सांगणार म्हणून मनात तयारी करत होती की कोणत्या शब्दात यांना सांगू की मी प्रेग्नंट आहे आणि किती आनंद होईल त्यांना, असं तिला वाटायचं. तिनं ही गोष्ट किती दाबून ठेवली होती. एकही गोष्ट राणीच्या मनात कधीच राहत नव्हती, पटकन बोलून टाकायची. पण ही गोष्ट तिने फार हुशारीने मनात ठेवली होती. घरच्यांपासून, तिच्या आईपासून सुद्धा लपवून ठेवलं होतं सगळं तिनं. आता रोहित घराच्या खूप जवळ आला होता. राणीसुद्धा रिक्षानं तिच्या आईच्या घरून निघाली होती सूर्यवंशींच्या घरी येण्यासाठी. आणि इतक्यात सगळे फोटो पक्षश्रेष्ठींपर्यंत गेले आणि त्यांच्याच पक्षातील लोकांनी ते फोटो तिकडं पाठवले आणि उलटसुलट चर्चा करायला लागले. आणि रोहित सूर्यवंशीला आता झडपी अध्यक्ष या पदावर राहू देऊ नका, नाहीतर आपल्या पक्षाची बदनामी होईल. जर हे फोटो मीडियामध्ये व्हायरल झाले तर त्यामुळे त्याला त्या पदावरून हटवा, नाहीतर पक्षाचं नाव खराब होईल, त्याच्या घराण्याचं नाव खराब होईल, असं सगळे म्हणाले. आणि इकडून दबाव वाढला आणि पक्षश्रेष्ठीसुद्धा चक्रावले. आणि घराच्या जवळ आलेल्या रोहितला त्यांनी फोन केला आणि म्हणाले, रोहित तू कुठे आहेस? आणि रोहित आपला हसून म्हणाला, साहेब घराच्या जवळ पोहोचले, बोला ना काय काम होतं? आणि पक्षश्रेष्ठी म्हणाले, रोहित अरे तुला काहीच माहीत नाही का? आणि रोहित हसत म्हणाला, कशाबद्दल साहेब? पक्षश्रेष्ठी फार जड अंतकरणानं म्हणाले, तुझ्या बायकोबद्दल. आता रोहितही हसून म्हणाला, हो मला तिच्याबद्दल माहीत आहे. ती स्पर्धेला गेली होती दापोलीला आणि जिंकून आली आहे सर, ती खूप हुशार आहे. आणि पक्षश्रेष्ठी म्हणाले, रोहित मी त्याबद्दल नाही बोलत. मी तुला काही फोटो पाठवले ते आधी बघ आणि मग काय समजायचं ते तू समजून घे. आणि हे बघ, मला आता एक ठोस निर्णय घ्यावाच लागेल आणि तुला तुझ्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल, कारण मलाही आता इतरांचं ऐकावं लागेलच. आणि हे ऐकून रोहित चकितच झाला आणि त्याचा चेहरा झरझर उतरला. माझ्या पदाचा आणि राणीचा काय संबंध? असं म्हणून त्यानं आधी फोटो बघितले. तसे रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानं धक्का बसून आधारासाठी सीटला पकडलं. आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे असं कसं होऊ शकतं? राणी आणि अशा अवतारात, मनोजाच्या मिठीत, एका परपुरुषाच्या मिठीत राणी? नाही, काहीतरी गैरसमज झाला असावा, असं म्हणून त्यानं कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. आणि नाही म्हटलं तरी त्याचे डोळे पाण्यानं भरलेले होते. आधीच त्याचं मन त्याला सतत खात असतं आणि वैरी चिंतत नाही, ते मन चिंतत असतं. मनच आपलं वैरी असतं. आणि रोहितचं मन तर खूप खराब होतं या बाबतीत, हे तो मान्य करत होता. आणि राणी असं करूच नाही शकत असं त्याला वारंवार वाटायचं. त्याचे हात थरथर कापत होते आणि त्याला सावरणारं आता कोणीच नव्हतं. टिंगूसुद्धा पाठीमागेच उतरला होता त्याच्या घरी. आणि बरं झालं तो उतरला, कारण त्याने जर हे सगळं बघितलं असतं तर रोहितनं त्याला तोंडही दाखवलं नसतं. आणि आता त्याचा फोन येत नाही म्हणून पक्षश्रेष्ठींनी स्वतः फोन केला आणि म्हणाले, रोहित मला माहीत आहे हे फोटो बघितलेले आहेस आणि हे बघ, तुझा हा पर्सनल आणि कौटुंबिक मामला आहे की तुला या पदावरून काढण्यासाठी कोणाचीही चाल आहे. हे सगळं खरं असलं तरी आता हे सगळं बाहेर पडले आणि नक्कीच आता विरोधक गवगवा करणार आणि आपल्याला कोंडीत पकडणार. रोहित, तुझ्या घराण्याचाही प्रश्न आहे, अब्रूचा प्रश्न आहे आणि मला तुझा राजीनामा हवा आहे, कारण शेवटी मला पक्षाची इमेज जपायची आहे. आणि आता राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो, जास्त काळ शत्रूही नसतो, हे रोहितला कळलं होतं. जे पक्षश्रेष्ठी काल रोहितचं
रोहितचं भावी आमदार म्हणून खूप कौतुक करत होते. खूप विश्वासानं जिल्ह्याची धुरा त्याच्या हातात सोपवली. त्यांनीच आज राजीनामा मागावा यासारखं दुर्दैव आणि मोठा धक्का त्याला कुठलाच नव्हता. रोहितसारख्या स्वाभिमानी महत्त्वाकांक्षी पुढाऱ्यासाठी ही अपमानकारक गोष्ट होती आणि त्याचे अश्रू गालावर आले. राणीकडून जी चूक होऊ नये असं त्याला भीती वाटायची तीच चूक तिनं केली. आणि तो म्हणाला, साहेब हे फोटो कुठून आले कळतील का? आणि पक्षश्रेष्ठी म्हणाले, आपल्याच लोकांनी पाठवलेले आहेत रोहित, आणि सावर स्वतःला. आणि माझं ऐकशील तर घराची इमेज जप. तुझं कुटुंब फार नावाजलेलं आहे. खानदानी घरंदाज म्हणून सगळं ओळखतात तुमच्या कुटुंबाला, आणि कुटुंबाची बदनामी होऊ देऊ नकोस. मग पद गेलं तरी चालेल. हे बघ, पद आज नाही तर उद्या मिळवता येतं, पण अध्यक्ष हे पद किरकोळ आहे रे. आणि अशी खूप पदं मिळवता येतील, पण घराची अब्रू जप. आणि का राजीनामा दिलास याचीही खोटी कारणं तुला मीडियाला सांगता येतील, पण हे फोटो जगासमोर येण्याआधीच तू बंदोबस्त कर. मी माझ्या पद्धतीनं सुद्धा प्रयत्न करतो हे सगळं थांबवण्याचा, नाहीतर मल्हाररावांना तो धक्का सहन नाही व्हायचा. घराण्याची एका थेंबानं गेलेली अब्रू पुन्हा महासागराने भरली तरी भरून येत नाही. उद्या तुझा राजीनामा तयार ठेव, असं ते त्याला समजावून सांगत म्हणाले आणि फोन ठेवला. आणि रोहितच्या कानाचा मोबाईल खाली पडला. त्याची गाडी आता सुरूच होती आणि त्याच्यानंतर राणीची रिक्षा होती. दिवस मावळून तिने सांज होत आली होती आणि तिनं ओळखलं की सरच आहेत माझ्या पुढं, त्यांचीच गाडी आहे. आणि राणी आता खट्याळपणे त्याला फोन करायची आणि फोन घेतल्यावर म्हणायचो की सर मी येणारच नाही, असं काहीतरी म्हणणार होती. मग बघूच काय करतील, असं ती मनात म्हणायची. आणि मला माहीत आहे सर काय करणार, अशीच गाडी फिरवणार आणि मला घेण्यासाठी माझ्या माहेरी येणार. आणि त्यांचा हाच तर अंदाज मला आवडतो. मला हक्कानं घरामध्ये घेऊन येतात, कुठेच राहू देत नाहीत, म्हणून ती हसत होती. मग आता राणीचा फोन वाजत होता. रोहितला तिचं नाव फोनवर दिसत होतं आणि त्यानं खूप रागातच त्याचे अश्रू पुसले. आणि त्याला रात्रीचं सगळं आठवायला लागलं की ती फोन का घेत नव्हती. चांगलाच पुरावा होता रोहितकडे आणि तिला हे सगळं करायचं होतं, म्हणून तिनं फोनसुद्धा स्विच ऑफ करून ठेवला होता. आणि घरच्यांना काहीच न कळू देता जे काय असेल ते करायचं त्यानं ठरवलं होतं. पण माहीत नाही घरच्यांपासून तो हे लपवेल का, कारण त्याचं कुटुंब म्हणजे एकाला शिंक आली तरी दुसऱ्याला कळायचं इतकं घट्ट बांधलेलं होतं एकमेकांशी. आणि रोहितची गाडी दारात आली. राणीची रिक्षाही त्याच्या मागे आली. आज सगळेच घरी होते आणि जसा रोहित आतमध्ये आला तसं रोशननं त्याला मिठी मारून त्याचं वेलकम केलं. आणि पाठीमागून लगेच येणाऱ्या राणीला बघितलं आणि रोशन म्हणाला, अरे वा रोहित दादा, बायकोला घेऊनच आला वाटतं. तुमची सेटिंग झाली होती का रे फोनवर, एकामागे एक एंट्री करायची घरामध्ये? मग एक साथच एंट्री करायची ना हाताला हात धरून. आम्ही गृहप्रवेशाची तयारी केली असती आणि पुन्हा एकदा तुमचा गृहप्रवेश केला असता जोडीनं, असं तो हसून म्हणाला. आणि आता हसूनच राणीसुद्धा उंबरा ओलांडून आत येणार इतक्यात रोहित तिच्याकडे न बघताच खूप रागात कडाडला आणि म्हणाला, थांब, तू आत एकही पाऊल टाकून नकोस. आणि आता रोहितला घरच्यांसमोरच तिला अडवावं लागलं, कारण ती त्याच्या मागेच आली होती. आणि आता सगळ्यांना कळायचं ते कळणारच होतं. आणि आता त्याचा आवाज, त्याचा राग आणि त्याचा तो आवेश सगळं दिसत होतं घरच्यांना. आणि राणीनं आतमध्ये येण्यासाठी टाकलेलं पाऊल पुन्हा बाहेर घेतलं. तिला काहीच कळेना की आल्या आल्या यांना काय झालं. आणि जानकी म्हणाली, रोहित अरे काय झालं, तिने सांज झाली आहे, लक्ष्मी घरात येत आहे आणि तू तिला हाकलतोस का थांबवतोस तिला? आणि रोहित खूप रागात म्हणाला, आई राणी घरात येणार नाही, ती काय गुण उधळून आली आहे हे तिला विचार. सगळ्याला आता धक्का बसत होता त्याचं बोलणं ऐकून. अचानक याला काय झालं ते कोणालाही कळेना. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित हे बघ, तू मस्करी करतोस का, तर असं करू नकोस. राणी आत ये बाळा. तसा रोहित पुन्हा गरजला आणि म्हणाला, बाबा ती आत येणार नाही, त्याआधी तिनं मला काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. आणि राणी म्हणाली, अहो असं काय करता, आता मी काय केलंय? आणि रोहित तिच्याकडे फार जळजळीत नजरेनं बघत म्हणाला, काय केलं आहेस हे आता तू कबूल करतेस की मी सगळ्यांसमोर सांगू? बाबा तुमची सून दापोलीला जाऊन काय रंग उधळून आली ते विचारा तिला. आणि ती झेंडा लावून आली असं म्हटलं तरी हरकत नाही. तिनं तुमचं, माझं आणि आपल्या घराण्याचं चांगलंच नाव रोशन केलं, असा रोहित खूप रागात म्हणत होता. आणि आता सगळे हळूहळू घाबरत होते. राणीच्या तर अंगाचा थरकाप उडायला लागला होता. आणि राहुल त्या दोघांमध्ये समझोता करण्यासाठी पुढे आला आणि रोहितला म्हणाला, रोहित
अरे तिला आतमध्ये येऊ दे, काय झालंय ते तरी सांग. ती स्पर्धेला गेली होती, तू असं का बोलतोस? आणि रोहित पुन्हा डोळ्यात अश्रू आणून रागात म्हणाला, नाही दादा, ती स्पर्धेला गेली नव्हती. ती तिच्या यारासोबत मजा मारायला गेली होती. ती तिकडं जाऊन काय काय करून आली आहे हे विचार तिला. आणि आता ती या घराचा उंबरा ओलांडणार नाही. तशी राणीसुद्धा आता थोडीशी चिडली. तिला हे सगळं ऐकून धक्का बसला आणि म्हणाली, सर तुम्ही असं का बोलताय? हे बघा, तुम्ही असं नाही बोलायचं. तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्ही कालपासून या गोष्टीवरून माझं डोकं खाल्लं आणि आता असं बोलताय का? आणि रोहित म्हणाला, पुरावा हवा आहे का तुला? तर हा घे पुरावा. असं म्हणून रोहितनं मोबाईलमधले फोटो काढले आणि त्या फोटोकडे न बघता स्वतः डोळे झाकून घेतले आणि राणीच्या समोर तो मोबाईल धरला आणि ते फोटो बघितले. आणि राणी गर्भगळीत झाली आणि तिला खूप मोठा धक्का बसला. तिने सुद्धा आधारासाठी उंबऱ्याच्या बाहेरचा पिलर पकडला. आणि आता असं काय आहे त्या मोबाईलमध्ये ज्यामुळे रोहित इतका चिडला आहे, राणी इतकी घाबरली आहे? म्हणून पुढे येऊन राहुलनं तो फोन हातात घेतला आणि ते बघून त्यालाही धक्का बसला. आता घरातल्या सगळ्यांनीच हळूहळू चकित होत येत पुढे येऊन फोटो बघितले आणि तोंडाला हात लावत होते. आणि राणीकडे चकित होऊन बघायचे, अविश्वासानं बघायचे. आणि सगळ्यांची ती अविश्वासानं भरलेली नजर बघून राणीचं काळीज कापत होतं. आज कोणाच्याच नजरेत तिच्याविषयी विश्वास नव्हता. आणि राणी रडत रडत म्हणाली, नाही सर, मी असं काहीही केलं नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा कुणीतरी. आणि रोहितने तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाला, मी तुला जीव मारण्याच्या आत आणि तुझ्या कानाखाली द्यायच्या आत तू इथून निघून जा. तू माझा विश्वासघात केला आहेस, तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस आणि या जगात सगळ्यात जास्त तिरस्कार मी तुझा करतो. राणी आता असहाय्य होऊन रडत होती. प्लीज माझ्यावर कुणीतरी विश्वास ठेवा. राहुल दादा, रोशन भाऊजी, आई, बाबा, सपनाताई, सोनम, कुणीतरी माझी बाजू घ्या. यांना समजावा, खरंच मी असं नाही वागले. अहो तुमची शपथ, आईची शपथ, अशा सगळ्यांच्या शपथा घेत होती. आणि जितकी राणी रडत होती तितका रोहितही रडत होता. त्याला इतका रडताना आज त्याचं कुटुंब पहिल्यांदा बघत होतं आणि त्याला किती त्रास होतो हे सगळ्यांना कळत होतं. कारण रोहित कसा होता, किती कठोर मनाचा होता हे सगळ्याला माहीत होतं. आणि तो इतका कधीपासून हळवा झाला, इतका कधीपासून रडायला लागला हे घरच्यांना कळेना. याचाच अर्थ तो इतका मुलींसारखा रडतोय म्हणजेच तो खूप प्रेम करत होता राणीवर हे दिसत होतं. आणि त्याचा राग शक्य होता, कारण ते फोटोज दिसत होते, असे सगळं खरं खरं बोलत होते. आणि राणीची बाजू कशी घेणार? आणि रोहित म्हणाला, आई तिला इथून जायला सांग, नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आता जानकीसुद्धा रडत होते आणि ती म्हणाली, राणी अगं काय हे काय केलंस तू? राणी म्हणायची, आई मी काहीच नाही केलं, मला नाही माहीत हे फोटो कसे आले, कुणी काढले, कुणीतरी आम्हा दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते. रोशन म्हणाला, रोहित दादा आपण बोलूया ना, राणी वहिनी अशी नाही चुकणार असं वाटतंय मला, आपण बसून बोलूया, तू शांत हो. आणि आता सगळ्यांनाच वाटत होतं की रोहितचा राग शांत झाल्याशिवाय हा मॅटर सॉल्व्ह होणार नाहीच. आणि राणीही म्हणाली, अहो आपण बसून बोलूया. रोहित खूप चिडला आणि म्हणाला, बास झाली तुझी नाटकं, तू त्या मनसोबत रंग उधळतेस आणि दुसऱ्यांवर नावं घेतेस दरवेळी. आणि मला तुझ्यावर डाऊट होताच आणि म्हणून मी सतत तुझ्या पाळतीवर असायचो. पण आता बास, खूप सहन केलं मी तुला, आता तू गुपचूप इथून निघ. जर तू इथे थांबलीस तर मी तुला तरी संपवून किंवा मी स्वतःला तरी संपवून टाकेल. आई हिला इथून जायला सांग. ही मुलगी या घराचा उंबरठा ओलांडून इथे कधीच येणार नाही आणि घटस्फोटाचे पेपर तुझ्या घरी येतील. आणि माझ्यावर उपकार कर, आमच्या कॉलेजमधून सुद्धा निघून जा. सौ राणी रोहित सूर्यवंशी मेली आणि मेला तुझा नवरा. असं म्हणून रोहित उंबऱ्याच्या बाहेर गेला आणि रागातच त्यानं तिच्याकडे बघितलं, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून घेतलं आणि तिच्याकडे फार तिरस्कारानं बघितलं आणि दरवाजा लावून घेतला तो कायमचा. आणि पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये जाऊन खूप रडत बसला. सगळ्यांना आता फार मोठा धक्का बसला होता. रोहितच्या निर्णयाविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. बाहेर राणी डोळ्यांना पूर आल्यासारखी रडत होती. तिला तर काहीच आठवत नव्हते की हे सगळं कधी झालं. आणि आतमध्ये रोहित तिच्यापेक्षा जास्त रडत होता. आणि संग्रामच्या सूत्रांनी त्याला फोन करून सांगितलं की रोहित उद्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे, बातमी पक्की आहे. आणि संग्रामनं लगेच रोहितच्या पक्षातल्या दुसऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्षपद देण्याची शिफारस करायला सांगितलं. आणि रोहितची खुर्ची जाणार म्हणून त्याला आनंद झाला.
पण आता रोहित राणीच्या संसाराचं काय झालंय हे कळायला अजून मार्ग नव्हता. तशी माणसं बंगल्याच्या बाहेर पेरून ठेवली होती, पण अजून ठोस काही कळलं नव्हतं. आणि सगळंच हरवून बसलेल्या अवस्थेत राणी उठली आणि दरवाजा वाजवून म्हणाली, आई बाबा, राहुल दादा, रोशन भाऊजी, प्लीज दरवाजा उघडा. मी निर्दोष आहे, माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. आणि आतमध्ये कोणीच दरवाजा उघडू शकत नव्हतं. सगळे घाबरलेले होते, धक्का बसलेले होते. आणि मल्हाररावच म्हणाले, राणी बाळा, हे बघ, मला काहीच सुचत नाही, पण त्याचा राग शांत झाला की आपण बोलू. हे बघ, तू आता सुखरूप तुझ्या आईच्या घरी जा. तो नाही का आता बोलण्याच्या मनस्थितीत. आणि राणी आता तिथून निघाली आणि तिच्या बेडरूमच्या खिडकीत आली, तर तिथं रोहित भिंतीकडे तोंड करून खूप रडत होता. त्याला होणारा त्रास तिलाही दिसत होता. आणि राणी खिडकीतून म्हणाली, अहो माझं ऐका तरी, मी असं नाही काही केलंच, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा ना. तुम्ही मला हवं तर मारा, कानाखाली द्या, पण माझं ऐकून घ्या. आणि रोहित चिडून म्हणाला, मी आता तुला स्पर्शसुद्धा करणार नाही, तुझ्या कानाखाली देण्यासाठी सुद्धा नाही. मला तुझा तिरस्कार वाटतोय, तू इथून जा, मला तुझ्या आवाजाचा त्रास होतोय. राणी तरीही म्हणायची, अहो ऐका तरी. रोहित म्हणाला, काय ऐकून घेऊ? तू माझ्यासोबत संसार करतेस आणि त्याच्यासोबतही फिरतेस, त्याच्या मिठीत रात्रभर झोपतेस, हे ऐकून घेऊ का? माझं चुकलं, मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्याशी जबरदस्ती लग्न केलं. आणि आता मला कळते की कुणालाही जबरदस्ती आपल्या आयुष्यात आपण बांधून ठेवू शकत नाही. आणि ती रडत रडत म्हणाली, नाही सर, ऐका तरी, माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे. मला नाही माहीत हे फोटो कुठून आले, पण मी पवित्र आहे. मी माझ्या मनात फक्त आणि फक्त तुम्हाला स्थान दिले आणि तुम्हीच आहात इतकं मात्र नक्की. तिचा आवाज ऐकून आता रोहितचा राग आणखीन वाढत होता. आणि आता राणी सांगणार होती त्याला की आपलं बाळ माझ्या पोटात आहे, असं नका करू. आणि राणी म्हणाली, अहो मी आपल्या बाळाची आई. तसं तिचं काहीच ऐकून न घेता तो रागात तिथून पुढे आला. तिथेच एक डोकदार पत्रा होता टेबलचा, त्यावर त्यानं जोरात हात आपटला. तसं रोहितच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त गळायला सुरुवात झाली. तसं राणीनं घाबरून तोंडावर हात ठेवला. तिला काय सांगायचं होतं ते राहिलं बाजूला. आणि खिडकीतून पुढे सरकली आणि म्हणाली, अहो स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुमच्या हातातून रक्त येते, प्लीज त्याला काहीतरी बांधा. पण तो हात त्यानं तसाच ठेवला आणि तिला म्हणाला, तू जी जखम दिलीस ना मला आज, मला त्या जखमेपुढे ही जखम काहीच नाही. आणि ही जखम कधी पण भरून निघेल ग, पण तू दिलेली जखम कधीच भरून निघणार नाही. आणि मला तर आणखीन स्वतःला त्रास करून घ्यावासा वाटतोय. आणि मी तुझ्याशी का लग्न केलं याचा पश्चाताप होतो. असं म्हणून त्यानं त्याच जखमेला आणखीन मोठी केली आणि खूप रक्त काढायला लागला. आणि डोळे मिटून ते सगळं तो सहन करत होता. आणि राणी इकडे फार घाबरली. तिचा तिथून पाय निघत नव्हता, जीव हलत नव्हता त्याच्यापासून. आणि तो म्हणायचा, जोपर्यंत तू इथून जात नाहीस तोपर्यंत मी असंच माझं रक्त काढणार, तू निघ माझ्या नजरेसमोरून. आणि शेवटी राणीचा नाईलाज झाला. आणि त्याचा राग किती विचित्र आहे हे तिनं आज पहिल्यांदा बघितलं. गोडी गुलाबीत मस्करीत रोहित कुमार म्हणायची ते त्याला, पण आज तोच रोहित कुमार अक्राळ विक्राळ रूप घेऊन तिच्या समोर उभा होता. आणि त्याचा राग शांत झाल्याशिवाय तो कुठल्याही चर्चा करायला तयार नसतो हे तिलाही माहीत होतं. आणि ती म्हणाली, जाते मी, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. असं म्हणून राणी त्याच्या रक्ताळलेल्या हाताकडे बघत तशीच उलट्या पावली परत फिरली. रोहितने जोरात भिंतीवर हात आपटायला सुरुवात केली आणि त्याच्या रक्ताने ती भिंतसुद्धा लाल भडक झाली. आणि या खोलीनं आजपर्यंत रोहित राणीचे रागाचे, प्रेमाचे, रोमांसचे अनेक रंग बघितले होते. आणि तीच खोली आज रोहितच्या रक्तानं माखत चालली होती. आणि रोहितनं राणीला त्याच्या मनातून तिलांजली दिली. आणि कुणीतरी उंच कड्यावरून ढकलून द्यावं अशी अवस्था राणीची झाली होती. आणि ती जड पावलांनी परत फिरली. सूर्यवंशींचं घर अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बघत होती. आज या घराचा उंबरा तिला पारखा झाला. आणि आपण पुन्हा कधी या घरात येऊ की नाही, सर मला स्वीकारतील की नाही, असे विचार तिच्या मनात येत होते. आणि तिला अशी जाताना रोशन खिडकीतून बघत होता आणि म्हणाला, आई, अगं वहिनी निघाली, तू सांग ना दादाला शांत हो म्हणून, मी दरवाजा उघडू का? आई, अगं बोल ना काहीतरी. आणि जानकी म्हणाली, त्याचा काहीही उपयोग नाही रोशन, आपण राणीची बाजू घेतली तर रोहित ऐकणार नाही. जोपर्यंत त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत तो तिला माफ करणार नाही. आपण रोहित शांत होण्याची वाट बघू. आता तिला तिच्या घरी जाऊ दे. राहुल,
तू रोहितसोबत बोल बाळा, त्याला एकटा सोडू नकोस, त्यानं स्वतःला त्रास करून घेता कामा नये, असं जानकी म्हणाली आणि रडत रडत तिच्या खोलीत गेली. आणि आता राणीसह सगळेच रोहितचा राग शांत होण्याची वाट बघायला लागले. पण आता रोहितचा राग इतक्या सहजासहजी शांत होईल का? आणि राग शांत झाल्यावर तरी हट्टी रोहित चर्चेला तयार होईल का? की रोहित राणीचं भविष्य असंच जखमी झालेलं, घायाळ झालेलं आणि रक्ताळलेलं असेल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.